मित्रांनो, मला ती ओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी, तुम्ही छंद जोपासावा यासाठी म्हणून आपणा समोर या ठिकाणी संगीताची तासिका सुरू होत आहे आणि हा संगीताची तासिका घेत आहेत पण दिलीपजी हेमके सर आपणा ऑक्टोपॅडवर आशिषजी खरतडे सर सादर होत आहे. दिलीपजी हेमके सर आणि आशिषजी खरतडे. तर सुरुवातीला मालकंस राग याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगतो. हा झाला त्याचा आरोह. लिहा बेटा, मालकंस रागाचा आरोह लिहा, कारण यानंतर पुढच्या वर्षीलाच आपली भेट होणार आहे जर सरांनी बोलावलं तर. राग मालकंस आरोह लिहून घ्या पटापट. नी सा ग म नी सा ग म ध नि सा निसा गम धनिसा. आणि खाली लिहा अवरोह. अवरोह म्हणजे काय? स्वरांचा उतरता क्रम. आणि आरोह म्हणजे काय? स्वरांचा चढता क्रम. आता अवरोह बघा. सा नी ध म लिहा. सा नी ध म सा नी ध म ग म ग सा सा नी ध म ग म ग सा. हे झाले मालकंस रागाचे आरोह आणि अवरोह. आता याचा तुम्हाला गायन समय सांगतो. गायन समय म्हणजे गायन समयाची तुम्हाला व्याख्या सांगतो. गायन समय म्हणजे काय? समय म्हणजे काय असते? वेळ. आणि गाणं म्हणजे गुणगुणणं. तर त्याचा अर्थ असा होतो की एखाद्या वेळी आपण जर एखादं गाणं म्हटलं तर ते फार चांगलं वाटते आपल्याला. मी तुमच्या भाषेत सांगतो. आणि तेच गाणं जर दुसऱ्या वेळी म्हटलं कदाचित तर ते तेवढं गोड नाही वाटत. याचा अर्थ तुम्ही पहिल्यांदा जे गुणगुणले आणि तुम्हाला आनंद मिळाला, निश्चितच ती वेळ त्या रागाचा, त्या गाण्याचा गायन समय होता. आता हा मालकंस जो राग आहे, या रागाचा शास्त्रीय नियमानुसार गायन समय आहे मध्यरात्र. तुम्ही लिहा एवढं. मालकंस रागाचा गायन समय लिहा बेटा. मालकंस रागाचा गायन समय रात्र. मालकंस रागाचा गायन समय आहे. गळून म्हणून दाखवतो याच रागावरची. नाची रे मीरा नाची रे, नाची रे मीरा नाची रे, पग घुंघरू बांधला नाची रे, पग घुंघरू बांधला नाची रे. नाची रे मीरा नाची रे, नाची रे मीरा नाची रे. Yeah.
हंसते हुए निकले दम, लिखते हैं बंदे हम. हे गाणं सुद्धा आधीचे 2 गाणे मारवा अतिशय सुंदर राग आणि काही राग वाजवले गायले ते एकदम असं पुलंकित होऊन जाते, आनंदित होऊन जाते. तर मारवा राग हा गंभीर स्वरूपाचा आहे, म्हणजे इमोशनल करणारा राग आहे. तर त्या रागाचं एखादं गाणं मी तुम्हाला म्हणून दाखवतो आधी. स्वरी गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, गत जन्मीची खून सापडे ओळखले का मला.